हाय, दिस इज झडपीपीएस दौडगाव. बघा, आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौडगावमध्ये आपण स्ट्रक्चरल अप्रोचचा वापर करतोय. ठीक आहे. आणि या अप्रोचच्या अंतर्गत आपण विविध प्रकारचे स्ट्रक्चर शिकतोय. ठीक आहे. आणि आपलं जे ध्येय आहे ते आहे 100 days 100 स्ट्रक्चर्स. आणि त्यातला आज आपला आहे डे 64. आज 64वा दिवस आहे. बघा, या स्ट्रक्चरच्या माध्यमातून विविध प्रकारचे वाक्य आपण शिकतोय. त्यामध्ये आपण मागच्या 2 दिवसामध्ये नीड टू चे वाक्य शिकतोय. पहिल्यांदा अफर्मेटिव्ह सेंटेन्स ऑफ नीड टू घेतली, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स घेतले आपण, आणि आज आपण त्याचे क्वेश्चन्स घेणार आहोत. काय घेणार आहोत? क्वेश्चन. आणि ते पण आहेत रिटॉरिकल क्वेश्चन्स किंवा त्याला एस्नो टाईप क्वेश्चन्स असं म्हणतात. बघा, याचं स्ट्रक्चर आहे बघा, डू ऑब्लिक डज. आता डू कोणासाठी घ्यायचं आणि डज कोणासाठी घ्यायचं मी तुम्हालाच विचारतो. सांगा बरं, डू कोणासाठी घ्यायचं? हा, तुम्ही सांगा जगदीश, डू कोणासाठी घ्यायचं? आय वी यू दे. शाबास. आय वी दे यू या चौघांसाठी. डज कोणासाठी घ्यायचं प्रियंका दिदी, तुम्ही सांगा आता. ही सी इट नाउ. शाबास. ही शी इट नाउन साठी आपल्याला डज घ्यायचं. चल, त्याच्यानंतर सब्जेक्ट आपण डिवाइड केले त्या ठिकाणी. त्यानंतर आहे बघा नीड टू इथे घ्यायचे. त्यानंतर आपल्याला वर्ब आणि ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. चला, पहिलं एक वाक्य आपण करूया अफर्मेटिव्ह, त्यानंतर करूया निगेटिव्ह, नंतर करूया क्वेश्चन. ठीक आहे. पहिलं वाक्य बघा, मला अभ्यास करण्याची गरज आहे. मला अभ्यास करण्याची गरज आहे. बघा, अफर्मेटिव्ह आहे. हा, सांगा. आय नीड टू स्टडी. आय नीड टू स्टडी नाही, स्टडी. आय नीड टू स्टडी. मला अभ्यास करण्याची गरज नाही. हा, सांगा. आय डोंट नीड टू स्टडी. शाबास. मला अभ्यास करण्याची गरज आहे का? गरज आहे का? हा, सांगा. डू आय नीड टू स्टडी टुडे. हा, मला आज अभ्यास करण्याची गरज आहे का सांगितलं तू. ठीक आहे. हा, चला पुढे जाऊया. आता पुन्हा पुढचं वाक्य आहे बघा, आम्हाला सकाळी वाचण्याची गरज आहे. आम्हाला सकाळी वाचण्याची गरज आहे. माऊली, मी तुला तिन्ही विचारणार आहे वाक्य आता. हा, उभा राहा. आम्हाला सकाळी वाचण्याची गरज आहे. डू वी. नाही, गरज आहे. अफर्मेटिव्ह. गरज आहे. हा, वी नीड टू. वी नीड टू स्टडी. रीड स्टडी. स्टडी कशी येईल? रीड ॲट मॉर्निंग. हा, वी नीड टू रीड ॲट मॉर्निंग. शाबास. आम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही. वी डोंट नीड टू रीड ॲट मॉर्निंग. आम्हाला सकाळी वाचण्याची गरज आहे का? डू वी नीड टू रीड ॲट मॉर्निंग. शाबास. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा, व्हेरी गुड. हा, चुकलं तरी घाबरायचं नाही. हा, तुला लवकर येण्याची गरज आहे. तुला लवकर येण्याची गरज आहे. चला, सांगा आता. तिन्ही विचारतो. तुला लवकर येण्याची गरज आहे. यू नीड टू कम अर्ली. तुला लवकर येण्याची गरज नाही. यू डोंट नीड टू कम अर्ली. तुला लवकर येण्याची गरज आहे का? डू यू नीड टू कम अर्ली. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा याच्यासाठी. चला, पुढचं वाक्य. हा, त्यांना इंग्रजी शिकायची गरज आहे. हा, त्यांना इंग्रजी शिकायची गरज आहे. हा, कोण सांगतं? लर्न वापरायचं याच्यामध्ये. काय आहे बाकी? अवघड आहे का? नाही. चला, कोण सांगतं? हा, सांग. त्यांना इंग्रजी शिकायची गरज आहे. हा, दे नीड टू. दे नीड टू लर्न इंग्लिश. शाबास. पुन्हा एकदा सांगा. दे नीड टू लर्न इंग्लिश. त्यांना इंग्रजी शिकायची गरज नाही. They don't need to learn English. त्यांना इंग्रजी शिकायची गरज आहे का? Do they need to learn English? व्हेरी गुड. याच्यासाठी जोरदार टाळ्या. शाबास. चला, पुढचा प्रश्न. हा, त्याला आणखीन पाण्याची गरज आहे. मोर वॉटर. त्याला आणखीन पाण्याची गरज आहे. चला, प्रयत्न करा.
चुकलं तरी चालतंय. सांगा प्रियंका दीदी, त्याला आणखीन पाण्याची गरज आहे. नाही, गरज आहे. अफर्मेटिव्ह तुम्ही सांगा. हा, पुन्हा तुम्ही क्वेश्चन सांगा. हा, ही नीड्स टू मोर वॉटर. हा, त्याला आणखी पाण्याची गरज नाही. ही डझंट नीड टू मोर वॉटर. हा, आता तुम्ही सांगा, त्याला आणखीन पाण्याची गरज आहे का? डज ही नीड टू मोर वॉटर. शाबास. काय आवाज यांच्यासाठी? शाबास. आता पुढचं बघा, तिला काम करण्याची गरज आहे का? वर्क फक्त. तिला काम करण्याची गरज आहे का? हा, सांगा. पहिले आपण तुला विचारूया, तिला काम करण्याची गरज आहे. ठीक आहे. हा, सांगा. शी नीड्स टू वर्क. पुन्हा एकदा सांगा. शी नीड्स टू वर्क. तिला काम करण्याची गरज नाही. शी डझंट नीड टू वर्क. तिला काम करण्याची गरज आहे का? डज शी नीड टू वर्क. शाबास. वाजवा टाळ्या याच्यासाठी. शाबास. चला आता पुढचा बघा, त्याला पाणी पिण्याची गरज आहे. हा, त्याला पाणी पिण्याची गरज आहे. सांगा. इट डझंट नीड. त्याला पाणी पिण्याची गरज आहे. इट नीड्स टू वॉटर. ड्रिंक वॉटर. Water. पुन्हा एकदा सांगा. इट नीड टू ड्रिंक वॉटर. नीड्स टू. ड्रिंक वॉटर. त्याला पाणी पिण्याची गरज नाही. सांगा. इट डझंट नीड टू ड्रिंक वॉटर. त्याला पाणी पिण्याची गरज आहे का? डज इट नीड टू ड्रिंक वॉटर. शाबास. वाजवा टाळ्या याच्यासाठी. आता शेवटचं आहे बघा, जगदीशला समस्येवर विचार करण्याची गरज आहे का? हा, सांगा. डज जगदीश नीड टू थिंक ऑन प्रॉब्लेम. डज जगदीश नीड टू थिंक ऑन प्रॉब्लेम. बघा, अशा पद्धतीने आपण नीड टू चे क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. आज तिन्ही प्रकार घेऊन टाकले आपण, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह अँड क्वेश्चन्स. पण तुम्हाला आज करताना यू शुड मेक 30 sentences using this structure, the questions of need to. This is the homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you.